सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आपला देव्हारा कशा पद्धतीचा पाहिजे, देव्हाऱ्यातली मांडणी जी देवांची केलेली असते ती कशी योग्य रीतीने केली पाहिजे, जिथून सगळे आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी भेटते ते स्थान कशा पद्धतीचं पाहिजे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात दाखवणार आहे। तर मला खूप दिवसापासून असं मंदिर बनवायचं होतं, स्वामींनी ते फार लवकर पूर्ण केलं, तर मी स्वामींचे आभार मानते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर ह्या पद्धतीनं मी देव्हारा माझा बनवून घेतलेला आहे। मला जसा पाहिजे होता त्याच पद्धतीनं मी तो बनवून घेतलेला आहे। जे आमचे कारागीर होते फर्निचर करणारे त्यांनी जे दिलेलं होतं त्याच्यात मी थोडासा बदल करून माझ्या पद्धतीनं मी हे मंदिर बनवून घेतलेलं आहे। देव्हाऱ्यातल्या देवांची पायरीनुसार मांडणी कशी करायची, देवाचे मंदिर लाकडीच असावे, मंदिराला कळस नसावा, कळस हा मोठ्या मंदिरांना असतो, आपल्या घरातल्या देव्हाऱ्याला कळस नसलेला पाहिजे, मंदिर हे जास्त उंच पण नसावे, बऱ्याच जणांचे मंदिर उंच आहे, उभ्यानं पूजा करतात पण ते करणं योग्य नसते, तर त्याच्यासाठी मंदिर हे आपले उंच नसावे, जमिनीवरती सुद्धा मंदिर टेकवलेले नसावे। तसेच बऱ्याच जणांचे मंदिर हे भिंतीला टांगलेले असतात जागे अभावी, पण ते म्हणजे ठेवणं तसं योग्य नसतं। तर चला मी आज तुम्हाला माझं मंदिर कशा पद्धतीनं बनवलेले आहे, कशा पद्धतीनं मी देवांची मांडणी केलेली आहे तर हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला आपण पूजेला सुरुवात करूया। तर चला मी पूर्ण देव्हारा कशा पद्धतीनं बनवलेला आहे हे मी तुम्हाला थोडक्यात आता दाखवते। तर अशा पद्धतीनं मी इथं 3 पायऱ्या बनवून घेतलेल्या आहे। पूर्ण देव्हारा जो बनवलेला आहे ना तर तो पूर्ण लाकडामध्ये बनवलेला आहे। इथं तुम्हाला दिसत असेल तर मी पूर्ण पायऱ्या ह्या पूर्ण घेतलेल्या आहे, म्हणजे थोडीशी आजूबाजूला जागा सोडलेली नाही अशा पायऱ्या मी देव्हाऱ्यामध्ये घेतलेल्या आहे। कारण माझ्याकडे देव जरा जास्त असल्यामुळे केंद्रानुसार पूर्ण देव असल्यामुळं तेवढे देवांना स्थान पाहिजे, त्या स्थानानुसार मी एवढ्या थोड्याशा मोठ्या साईजच्या पायऱ्या बनवून घेतलेल्या आहे। कारण आजूबाजूला जर आपण जागा सोडली तर ती जागा वेस्टेजही जाते आणि आपण त्या जागेचा काही म्हणजे उपयोग करू शकत नाही। त्याच्यामुळं मग मी घेताना थोड्याशा पायऱ्या मोठ्या साईजच्या घेतलेल्या आहे, म्हणजे थोड्याशा लांब घेतलेल्या आहे। पूर्ण पायऱ्या मी देव्हाऱ्यामध्ये घेतलेल्या आहे, थोडीशी फक्त अर्धा इंच आजूबाजूला जागा सोडून दिलेली आहे आणि तेवढ्या पायऱ्या मी देवांसाठी बनवून घेतलेल्या आहे। तर बाहेरच्या साईडनं अशा पद्धतीनं माझा देव्हारा दिसतो लावल्याच्या नंतर। इथं मी असे 2 म्हणजे हँडल लावून घेतलेले दरवाजा उघडण्यासाठी। देवाच्या मंदिराला मी डोअरसुद्धा बनवून घेतलेले। डोअर बनवण्याचं कारण म्हणजे आपली मासिक पाळी येते आणि आपल्या घरामध्ये सुतक पडतं तेव्हा मी हा देव्हारा म्हणजे देवाचे दार लावून घेत असते, कारण देवांवरती आपली सावली पडायला नाही पाहिजे 4 दिवस, आणि सुतक पडलेलं असलं कोणी वारलेलं असलं तर तेव्हाही देवांवरती आपली सावली न पडण्यासाठी मी असे हे दरवाजे बनवून घेतलेले देवाच्या मंदिरासाठी। तर चला या पद्धतीनं अशा पायऱ्या बनवून घेतलेल्या आहे। पायऱ्या बनवताना आपल्या देव्हाऱ्यामध्ये एक तर 5 पायऱ्या पाहिजे, नाही तर मग 3 पायऱ्या पाहिजे, 2 पायऱ्या देव्हाऱ्यामध्ये चालत नाही। तशा म्हणजे शास्त्रानुसार 3 पायऱ्यांचीच मांडणी योग्य असते। इथं तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये दिसत असेल तर इथं ही श्रीकृष्णासाठी मी बासरी ठेवलेली आहे आणि इथं तुम्हाला दिसतंय हे बटन दिसत असेल, म्हणजे इथंच त्यांचे देव्हाऱ्यामध्ये जी लाईट लावलेली आहे तर ते लाईटसुद्धा जे बटन आहे ना तर ते इथंच ठेवलेले आहे। मी पूर्ण देव काढून घेतले, देवांची व्यवस्था आंघोळ करून घेतली आणि त्याच्यानंतर इथं मी पिवळा कपडा टाकलेला आहे। देव्हाऱ्यामध्ये टाकताना एक तर पिवळा कपडा टाकायचा, नाही तर लाल कपडा टाकायचा, शुभ मानला जातो। तर इथं मग मी पिवळा कपडा स्वच्छ धुतलेला टाकून घेतला आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल तर लाल कपडा आणि पिवळा म्हणजे थोडंसं कॉम्बिनेशन दिसायला खूप भारी दिसतं आणि आपल्या डोळ्यालाही छान वाटतं पाहता क्षणी। जेव्हा आपल्या घरातला देव्हारा व्यवस्थित असला तर घरात करमते, घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि घरातलं वातावरणसुद्धा एकदम प्रसन्न असतं। तर इथं मी छान असा पिवळा कपडा टाकून घेतलेला आहे। देव्हाऱ्यामध्ये सर्वप्रथम आपण पूजा करताना दिव्याची स्थापना करायची आणि त्याच्यानंतर बाकीच्या पूजेला सुरुवात करायची, कारण जेव्हा आपण पूजा करतो तर ती साक्ष देणारं एकमेव स्थान म्हणजे आपला दिवा, तो साक्ष देत असतो की मी तुला साक्षीला तुझ्या पूजेला सोबत आहे। तर इथं तुम्हाला दिसत असेल तर उजव्या साईडनं मी इथं कळसाची स्थापना करून घेतलेली आहे। कळस हा आपल्या देव्हाऱ्यामध्ये असणं आवश्यक असतो, तर इथं माझी कळसाची स्थापना एका साईडनं म्हणजे देवांच्या उजव्या साईडनं कळसाची स्थापना केलेली आहे। त्याच्यामध्ये खाली थोडेसे तांदूळ टाकायचे, तुम्ही अष्टकमलसुद्धा काढू शकतात, पण जागे अभावी मी तांदूळ म्हणजे थोडेसे टाकून त्याच्यावरती कळसाची स्थापना करून घेते।
त्याच्यानंतर मी त्याच्या बाजूने ना स्वामींची स्थापना केलेली आहे। त्यांच्यासाठी तिथे एक गडवा ठेवलेला आहे, त्यांची माळ ठेवलेली आहे आणि तिथे एका साईडनं स्वामींची स्थापना केलेली आहे आणि स्वामींच्या बाजूने श्रीकृष्णाची स्थापना केलेली आहे। श्रीकृष्ण थोडासा मोठ्या साईजचा असल्यामुळं तो तिथं व्यवस्थित बसतो, म्हणजे ती जागा श्रीकृष्णासाठी व्यवस्थित तिथं म्हणजे अशी झालेली आहे। तर थोडीशी वरची पायरी मोठ्या साईजची घेतलेली ना, तर त्यांच्या ज्या म्हणजे श्रीकृष्णाचे हात आणि पायांना थोडीशी जागा मोठी लागते। तर इथं मग ह्या साईडनं मी श्रीकृष्णांची स्थापना करून घेतलेली आहे वरच्या पायरीवरती। त्याच्यानंतर 2 नंबरची जी पायरी येते ना, खालची पायरी, मधली पायरी, तर त्या पायरीवरती मी इथे खंडोबा महाराजांची स्थापना करून घेतलेली आहे, म्हणजे कुलदैवत। आणि त्याच्या बाजूनच लगेच मी डबल दुसरी टाक म्हणजे तुळजापूरची देवी, ती सुद्धा आपली कुलदैवत असल्यामुळे त्यांची स्थापना केलेली आहे। आणि त्या टाकेच्या शेजारीच लगेच इथं गणपती बाप्पांची स्थापना करून घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांच्या बाजूनच इथं मी शेगावचे गजानन महाराज आहे ना, आम्ही ज्या भागात राहतो त्या भागात म्हणजे गजानन महाराजांना खूप मानतात, तर त्यांची मूर्ती माझ्याकडे असल्यामुळे मी गणपती बाप्पांच्या बाजूनच मी इथं शेगावच्या गजानन महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे। त्याच्यानंतर इथं मी गायवासरू म्हणजे गोमातेची मूर्ती ठेवलेली आहे। आपल्या देवाऱ्यामध्ये कवड्याचं पूजन होणं खूप आवश्यक आहे, तर त्याच्या साईडनं कवड्यासुद्धा ठेवलेल्या आहेत तांदूळावरती, थोडेसे लाल केलेले तांदूळ आहे ना, तर त्या तांदूळावरती मी त्या कवड्या ठेवलेल्या आहे। तिथं एका साईडनं तुम्हाला एक लोटा दिसला असेल, तर त्या लोट्यामध्ये सगळ्या देवांसाठी मी पाणी ठेवलेले आहे। तर आता खालची पायरी, तर खालच्या पायरीवरती मी कोणकोणते देव ठेवलेले ते दाखवते। तर इथं मी एका साईडनं पिंड ठेवलेली आहे। पिंड ठेवताना एका प्लेटमध्ये ठेवायची, महादेवाची जी पिंड असते ना म्हणजे शिवलिंग, तर ते एका प्लेटमध्ये ठेवायचं आणि ते म्हणजे त्याच्या बाजूनं कोणतेही देव नसावे असं म्हटलं जातं। तर इथं मी एका साईडनं ती पिंड ठेवलेली आहे। महादेवाच्या पिंडीच्या शेजारी मी इथं श्रीयंत्र ठेवलेले। श्रीयंत्र ठेवताना ते म्हणजे कमळगठ्ठ्याची जी माळ असते ना, तर त्या माळीमध्येच ते गुंडाळून ठेवल्या जाते। त्याच्यावरती मी गोमूत्र चक्रसुद्धा ठेवलेले आहे। आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपल्या घरात लक्ष्मी येण्यासाठी आपल्याला श्रीयंत्र आपल्या देवाऱ्यामध्ये स्थापन करणं खूप आवश्यक असतं। आपल्याला इझिली हे केंद्रामध्ये मिळून जातं। ते घरी आणल्याच्या नंतर त्याच्यावरती व्यवस्थित म्हणजे मंत्रोच्चार करून ते आपल्या देवाऱ्यामध्ये स्थापन करावं लागते। श्रीयंत्राच्या बाजूनच मी इथं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे। बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की एवढी मोठे देव देवाऱ्यामध्ये चालत नाही, हे मलाही सुद्धा माहिती आहे। पण जेव्हा मी केंद्रातल्यानुसार देव्हारा बनवण्याचं ठरवलं, तर मी हे पूर्ण देव आहे ना केंद्रामध्ये घेऊन गेलेली होती आणि जे देव मला त्यांनी ठेवायचे सांगितले ते ठेवले, बाकीचे ज्यांनी विसर्जित करायचे सांगितले ते विसर्जित केले। पण विठ्ठल रुक्मिणी आणि श्रीकृष्ण पाहून त्यांना एवढं छान वाटलं, एवढे प्रसन्न देव आणि एवढे सुंदर देव तुम्ही विसर्जित करू नका, तुम्ही देवाऱ्यामध्ये त्यांची स्थापना करा आणि त्यांची पूजा अर्चना करत जा। तर त्याच्यामुळे माझ्या देवाऱ्यामध्ये तुम्हाला श्रीकृष्ण आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जरा जास्त मोठी दिसणार। रुक्मिणी मातेच्या बाजूनच मी इथं अन्नपूर्ण मातेची स्थापना केलेली आहे। अन्नपूर्ण माता ठेवताना आपल्याला तांदूळामध्येच ठेवावं लागते, तर इथं अन्नपूर्ण मातेची स्थापना केलेली आहे। आणि त्याच्यानंतर त्याच्याच बाजूनं इथं शंख ठेवलेलं आहे आणि घंटी ठेवलेली आहे। शंख ठेवताना रिकामा नाही ठेवायचा, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं। त्याच्यानंतर 3 पायऱ्यांची व्यवस्थित मांडणी करून आणि खालची जी आता तुम्हाला दिसत असेल मोकळी जागा, तर त्याच्यामध्ये ना मी गजानंत लक्ष्मी म्हणजे हत्तींची स्थापना करून घेतलेली आहे। दोन्ही साईडनं तुम्हाला दिसत असेल, तर हे हत्ती मी संक्रांतीच्या वेळेस घेतलेले, साडी न घेता, म्हणजे संक्रांतीला देवांच्या पप्पा साडी घेणार होते, तर मी साडी न घेता इथं हे 2 गजलक्ष्मी घेतलेले, म्हणजे 2 हत्ती घेतलेले होते। तर हे जवळपास मला 1,500 मध्ये बसलेले 2 हत्ती। तर वजन थोडंसं हेवी त्यांचं आणि थोडेसे मोठी साईज पण आहे, कारण एवढा मोठा देवारा, तर त्या देवाऱ्यामध्ये ते छोटे हत्ती म्हणजे व्यवस्थित वाटले नसते, तर त्याच्यामुळे थोडीशी मी साईज घेताना मोठी घेतलेली। इथं तुम्हाला दिसत असेल तर मी एका याच्यामध्ये कुंकू आणि हळद ठेवलेली आहे, तर ती देवी मातेसाठी ठेवलेली आहे। आणि एका साईडनं मी तुपाचा दिवा लावलेला आहे आणि एका साईडनं तेलाचा दिवा लावलेला आहे। तर इथं तुम्हाला दिसलं असेल, एका साईडनं उजव्या साईडनं तेलाचा दिवा लावायचा, देवाच्या उजव्या साईडनं तेलाचा दिवा आणि डाव्या साईडनं तुपाचा दिवा। तर थोडीशी मी माझी जी देवाऱ्यातली मांडणी ती थोडीशी मी केंद्रानुसार केलेली आहे आणि थोडीशी मी माझ्या मनानुसार केलेली आहे। आपल्याला जसं प्रसन्न वाटतं घरामध्ये तशा पद्धतीनं आपण आपल्या देवाऱ्याची स्थापना करू शकतो।
असं म्हटलं जातं की स्वामींना येण्या जाण्यासाठी थोडासा रस्ता मोकळा पाहिजे. जिथं स्वामींची स्थापना केलेली ना त्याच्या समोरूनच थोडासा साईड म्हणजे समोरच साईडनं थोडीशी जागा सोडायची त्यांना येण्या जाण्यासाठी. पण मग ते जर मी केलं असतं तर मग माझे देव्हाऱ्यातले देव व्यवस्थित बसले नसते. तर त्याच्यामुळं मग मी त्या पद्धतीनं म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीमध्ये जास्त समाधान वाटतं, आपल्या घरामध्ये ज्या गोष्टीमुळं प्रसन्नता येते, घरातलं वातावरण हसतं खेळतं राहते, तशा पद्धतीनं आपण आपल्या देव्हाऱ्यात मांडणी करू शकतो. जिथं देव तिथं भाव असं म्हटलं जातं. तर इथं छान अशी माझ्या देव्हाऱ्याची मी आज तुम्हाला कशा पद्धतीनं मांडणी केलेली हे थोडंसं तुम्हाला शेअर केलेलं आहे. जे पुरुष देवता आहे त्यांना अष्टगंध लावला आणि ज्या देवी माता आहे त्यांना हळदी कुंकू लावलं आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी फुलं अर्पण केले. फुलं जेव्हा म्हणजे देवांना वाहल्या जाते तर तेव्हा देवाऱ्यामध्ये वेगळंच एक एवढी माझी सगळी पूजा करेपर्यंत एवढं शूट करेपर्यंत तेलाचा जो दुर्वा लावलेला होता ना तर त्याच्यावरती छान असं फूल तयार झालेलं होतं. म्हणजे आपली पूजा देवांपर्यंत पोहोचली असा तो एक आपल्यापर्यंत एक संकेत असतो. जेव्हा दिव्यावरती असं फूल तयार होतं ना तर तेव्हा आपल्याला असं म्हणजे देवांचं सांगणं असतं की तुझी पूजा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. आपण जेव्हा पूजा करतो तर तेव्हा देवांची आणि आपली नजर एकमेकांवर पडली पाहिजे असा देवारा आपला असणं खूप गरजेचं असतं. कारण आपण देवांना बघतो, देव आपल्याला बघतात. मनोभावानं पूजा केली तर ती देवांपर्यंत नक्की पोहोचते. आणि एवढी पूजा करता करता इथं तुम्हाला माझ्या एका साईडनं दिवा लावलेला दिसत असेल तेलाचा. ते दिवा लावताना मी मोहरीचं तेलच वापरते. तर इथं मी मोहरीच्या तेलाचा सहसा दिवा लावत असते. त्याच्यानंतर आहे ना तर खालच्या साईडनं इथं एक अशी ही प्लेट बनवून घेतलेली आहे. त्याच्यावरती आपण छोट्या मोठ्या आपल्या ज्या पूजा असतात मार्गशीर्ष महिन्यातल्या सत्यनारायण ह्या पूजा आपण याच्यावरती करू शकतो. एखाद्या वेळेस रांगोळी टाकू शकतो. त्याच्यानंतर खालच्या साईडनं एक बॉक्स बनवून दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी पूर्ण माझं देवाचं दररोजचं मला जे सामान लागतं तर ते सामान मी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. बाकीचं सामान देवाचं मी दुसऱ्या बॉक्समध्ये ठेवलेलं आहे. तसं मी तुम्हाला पुढच्या वेळेस दाखवणार. तर इथं हा पूर्ण एवढा बॉक्स बनवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्ण माझं देवाचं डेली मला जे सामान लागतं तर ते मी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. तर इथं पूर्ण पूजा करून झाली आणि सगळ्यात शेवटी मी इथं छोटीशी रांगोळी टाकलेली तुम्ही पाहिली असेल. म्हणजे मी ती दररोज टाकत असते देवांच्या समोर. तर इथं आपल्या देव्हाऱ्यामध्ये जेवढे देव आहे तेवढ्या देवानुसार आपण आपल्या देव्हाऱ्यात देवांची स्थापना करू शकतो. तर इथे छान माझी अशी पूजा करून झालेली आहे. काही बरोबर असेल तर ते देवांना आणि जर काही चुकलं असेल तर ते मला. स्वामी महाराज आपले दीनदयाळू आणि आपल्या भक्तांना ते माफ करणारे असे स्वामी महाराज आहे. तर काही चुकलं असेल तर ते मला माफ करतील. तर चला, तुम्हाला कशी वाटली माझ्या देव्हाऱ्यातल्या देवांची मांडणी हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला, आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ.